प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी प्रथम आपल्याला तर रुद्राभिषेक करायचा आहे. जयमाळ रुद्रा विद्युते शिवसुतास वैशाख येडैमहे असो यो वसरपती लीलली वो देव मुनी प्रवराचितारी श्री कुलस्वामी देवता काल भैरव योगेश्वरी रवळनाथ महालक्ष्मी की जय, कुलस्वामी महाराज की जय, योगेश्वरीचे आपल्या कुलस्वामीचे दर्शन त्या आरशामध्ये घ्यायचं. तर मंडळी बघा, आपला कार्यक्रम आहे आपल्या भावकीचा. तर आपले रावडगावचे सरपंच आपल्याला आलेत, आपल्या कार्यक्रमासाठी आलेत. तर सरपंच, आपला जो कार्यक्रम आहे तुम्हाला कसं वाटतं आपल्या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार प्रथम सगळ्यांना. आज जो कुलस्वामीचा प्रतिष्ठान आज जो आपला मंदिराची स्थापना होत आहे मंदिरामध्ये, तर आजचं जो वातावरण आहे तो खूप सुंदर आहे. आज म्हणजे कोसबीपासून जो आपण आवडलच्या मंदिरापर्यंत, बहिरीच्या मंदिरापर्यंत जो वाजत गाजत प्रत्येकाचं म्हणजे बघावं तर पुरुषांचं कसं व्हाईट ड्रेसमध्ये कलर खूप चांगला आहे, साडीचा ड्रेस महिलांनी केलेला आहे आणि एवढ्या सगळ्या आता हिवाळी वातावरणामध्ये एवढं खूप सुंदर दिसतंय. आणि प्रतिष्ठान आज मांडव भावकीचं हे स्थापना चालूच आहे, संपन्न होत आहे. त्यामुळे सगळ्यांचे माझ्याकडून धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी बघा, आपला जो कार्यक्रम आहे आपले मांडवकर भावकीचे उपाध्यक्ष शैलेश मांडवकर दादा आलेत. तर त्यांना आपण विचारूया, आपला जो कार्यक्रम आहे तुम्हाला कसं वाटतंय आणि आज तुम्ही याबद्दल काय सांगू शकाल? नमस्कार, मी शैलेश मांडवकर परिवारातर्फे तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. व अशा प्रकारे आपण आमच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालात त्यासाठी आपल्या धन्यवाद आभार व्यक्त करतो. व आमचा कार्यक्रम असा तुम्ही पुढे पाहत राहा व आणि संकल्प आमचा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. धन्यवाद शैलेश दादा. नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. तर नमस्कार मंडळी, बघा आपला जो भावकीचा कार्यक्रम चालू आहे. तर आपल्याला विजय दादा भेटलेत, आपण त्यांना विचारूया आपला कार्यक्रम कसा आहे, तुम्हाला कसं वाटतंय? धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मांडवकर भावकीचा कार्यक्रम आपला मस्तपैकी चालू आहे. पहाटे 7 वाजल्यापासून जो चालू झालेला आहे कार्यक्रम, तो आता 9 वाजायला आले तरी चालू आहे अजून. गावदेवीच्या मंडपात मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलं, पाठपूजा केली. त्याच्यानंतर अत्यंत आनंदाच्या आणि सुखात मजेशीर वातावरणात हे कार्य उत्पन्न करत आहे देवाच्या कृपेने. त्यासाठी सर्व मांडवकर भावकीचे आभार. धन्यवाद. कार्यक्रम चालू आहे, त्या कार्यक्रमाला आपले नामदेव दादा शिंदे पण आलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं आपला कार्यक्रम चालू आहे, तुम्ही काय बोलू शकाल? अतिशय उत्साहाचा कार्यक्रम चालू आहे. आज मांडवकर भावकीचा देवाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे. तो बरोबर अतिशय उत्साहामध्ये त्यांनी हा कार्यक्रम चालू केलेला आहे. त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता आपले कुलदैवत मांडवकर भावकीचे कुलदैवत. आता आपण बघा आपल्या वळीच्या तोंडामध्ये आलो. इथे आपला शिमगा असतो, शिमगा उत्सव आपल्या इथे जोरात चालू असतो. तर आपण शिमग्याला देखील आपण गावी येणार आहे. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघा. तर व्हिडिओ खूप लांब झाल्यास तर आपण ते 2 भाग करूया. तर मंडळी, पहिला भाग पण बघा तुम्ही, दुसरा भाग पण तुम्ही पूर्ण बघा. आणि आता आपण वळीतोंडामध्ये आलोय आणि इथून आपण आतमध्ये जायचंय. तर मांडवकर भावकी कुलदैवत प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार सोहळा. तर मंडळी, इथून आपण जे आपले दैवत आहेत, कुलदैवत आपले दैवत आहेत, तिथून आपण त्यांना पायगडे टाकत घेऊन जायचंय, आपल्या घरी घेऊन जायचंय. तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे आणि आपल्या
कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आणि मंगलमय वातावरणामध्ये साजरा होत आहे. तरी देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी, कारण की असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. आपल्या व्हिडिओला कमेंट पण करून सांगा की आपला हा जो कार्यक्रम आहे तो कसा आहे, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. समोर बघतायचं भेट आहे, तिथून आपण आता आतमध्ये जायचंय. तर आपल्या कार्यक्रमाला संजय दादा पात्रे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया आपला कार्यक्रम कसा आहे, तुम्हाला कसं वाटलं आपला कार्यक्रम. नमस्ते, मी संजय पातेरे. आज आमच्या मामा मांडवकर भाऊकी सगळे आमचे मामा लागतात आणि मी त्यांचा भाचा. आम्ही रावडलमध्येच असतो, पण आज कुलदेवतेचा कार्यक्रम आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे आणि सर्वांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ रावडल ग्रामस्थ मंडळ परत मांडवकर भाऊकी सर्व नाते सोयरे सगळे मंडळी यांनी चांगला कार्यक्रम राबवून चांगला पार पाडलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्ही बघू शकता आपले कुलदैवत आता आपल्या गेट मधून आतमध्ये येत आहेत आणि हे समोर तुम्ही बघू शकता इकडे पायगाड्या टाकलेल्या आहेत. त्या पायगाड्यावर आपले दैवत आतमध्ये येतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. आणि आपला कार्यक्रम कसा आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण ज्यांची मुलाखत घेतली आपल्या कार्यक्रमानिमित्त, आपण ज्यांच्याशी बोललो आपल्या व्हिडिओमध्ये, तर त्यांचे देखील खूप आभार. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडं सहकार्य केलं त्यांच्याबद्दल सर्वांचे खूप आभार. तुम्ही बघू शकता आपले कुलदैवत आपल्या घरी आता आगमन होईल.
उजवा पाय टाका दादा उजवा कुठे लागले बेडशीट बेडशीट टाकायची जाऊ दे मोठे हात ठीक आहे पहिले देव आणू का कलश पहिला देव ना देव लावले आतमध्ये उजवा पाय दादा दोन मिनिटात पहिला कलश हा हा पाच आहेत दोन मिनिटं हे कुठे ठेवायच्या शुभम भवतु समोर झाला आता झालं रेकॉर्डिंग ठीक आहे आता सरळ ठेवायचा वाकडा ठेवायचा नाही शिव पार्वती आहे ना शिव आणि पार्वती आपल्या गुरुस्वामी स्थापनेसाठी आशीर्वाद वनस्पती दर्शयामी श्री सांब सदा शिवानु पार्वती परमेश्वराय महा वनस्पती दर्शयामी ठीक आहे त्यानंतर पार्वती पते शिव हर हर महादेव काशी विश्वनाथ अन्नपूर्णा माता की जय हर हर महादेव। आज आपल्या कुलस्वामी देवतेचा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी प्रथम आपल्याला तर रुद्राभिषेक करायचा आहे। तुमच्या कुलस्वामी देवतांमध्ये काळभैरव, जोगेश्वरी, रवळनाथ, महालक्ष्मी, सात्यासरा आणि काळकाई असे देवता आहेत। त्या सर्व देवतांना आपल्याला आता अभिषेक म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे। तेव्हा सर्वांनी म्हणजे पुरुष मंडळी आणि महिला कृपया आपसामध्ये अजिबात बोलू नका। शांततेला जास्त महत्व आहे। जे काही मंत्र आहेत ते तुम्ही श्रवण करायचे, ऐकायचे आहेत आणि त्याचाच आपल्याला जास्त फायदा मिळेल। त्या तुमच्या गुरुस्वामीचा अभिषेक आपला आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे आणि म्हणून सर्वांनी शांत राहा। दादा उभ्या मुदते नमः या ते शिवशिवतमा शिवं बभूते नमो शिवा शरण्या या तव तयानो रुद्रमुदय
या ते रुद्रशिवा तनुरघोरा अपाप्रकाशिनी तया न सदमा शब्दमया गिरिशन्ता विजाकशे यामिषं गिरिशन्तहस्ते विवर्षस्तवे शिवां गिरितुतां कुर्वाणीं शिवुर्जं जगत् शिवेन मतिशात्मा गिरिशाच्च वदामसि यथा न सर्वमिज्जगन्न सुमना सदा अद्योतितदिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषेक अहिंकृत्य सर्वाच यातु धान्यः असव्यस्तां न अरुणोतमभृसुमङ्गलः ए जयमा रुद्राभिदुदिषु धृतासस वैशां हेडैमहे असो यो वसरपति लीलजीवो विनोदिताः उतेन भोवा अदृशन्नदहाय उतेन विश्वाभूतानि दृष्टो हृदयातीन नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय विदुषे अतो यस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करं नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वं वयोरात्रियोजा याश्च ते हस्तैषु पराता बभूव अवजन्ति धनुषं सहस्राक्षा ओमापो ज्योतिरसोऽमृत ब्रह्म भूर्भुवस्सुवरम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनाम् गुणान्तरान्तकम् हरो महावस्त्रं धारयामि देवमुनि प्रवराचितलिङ्गं कामदहन करुणाकरलिङ्गं रावणदर्पनिवारकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय शुद्ध सुगन्ध सुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् दक्षविनाशकलिङ्गं चंदू परिपतिवेष्टनशोभितलिङ्गं तत्प्रणमामि सदा कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सञ्चितपापविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय देवगणावलिसेवितलिङ्गं भावविवर्धनकारणलिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् ॐ नमः शिवाय श्री कुलस्वामी देवता काळभैरव योगेश्वरी रवळनाथ महालक्ष्मी साथियासरा काळकाई माता देवताभ्यो नमः प्राणप्रतिष्ठा प्रत्यर्थे जपे विनियोगः अस्य श्री प्राणप्रतिष्ठा स्तोत्रमन्त्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषि ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वर्ण छन्दासि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्ति क्रौ कीलकम् अस्या मृण्मयमूर्ति कुलस्वामी देवता मूर्ति कला सान्निध्यात प्राणप्रतिष्ठापनेचे विनियोगः ॐ आं ह्रीं क्रौ अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अहा क्रौ ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्या कुलस्वामिनी मूर्ति प्राणाय प्राणाः ॐ आं ह्रीं क्रौ अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं अहा क्रौ ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्या मूर्ति जीवय्य स्थिताः ॐ आं क्रौ ह्रीं
अम यम रम लम वम शम शम सम हम क्षम अहा क्रौ ह्रीं आं हंस सोहम अस्या स्वामी माते की स्वामी महाराज की बरी जोगेश्वरीचे स्वामीच्या नावाने हर हर महादेव. आता जो आरसा आहे ना तिथे आरसा धरायचा आणि आपल्या सगळ्या भक्तांनी सगळ्या मांडवकर परिवारांनी आपल्या कुलस्वामीचे दर्शन त्या आरशामध्ये घ्यायचं. हो दिसतंय. हो तर अगरबत्ती घंटा धूपोय प्रतिक्रियतां वनस्पति दर्शयामि मुखेन शिशोदकेन स्थापयामि. अग्निनारायण महाराज की जय. स्वाहा स्वाहा हे बघा आता उत्तरार्ध सुरू झालेला आहे. होमाचा उत्तरार्ध आणि हे आपलं सभागृह इकडे पण आपले पाहुणे मंडळी जेवायला बसलेत. तर फायनली मंडळी बघा आता आपली पूजा संपन्न होत आली आहे आणि बघा पाहुणे मंडळी जेवायला बसलेत. सूर्याय नमः सत्याय नमः ओम अन्ने नमः ओम मुख्याय नमः ओम बल्लाय नमः ओम सोमाय नमः ओम सत्याय नमः. आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तसे आपले सर्वच मांडवकर बंधू आपले मांडवकर भावकीचे सर्व आपले युवा सर्व धरून द्या.